मी याच्यासोबत आहे दहीवंत आहे. सगळेजण आम्ही कपाशीची कंडिशन कशी आहे ते पाहण्यासाठी सकाळपासून इथं फिरत आहोत. तर फिरत मस्के साहेबांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर सुंदर प्लॉट आहे. लागवड किती तारखेची? 9 जूनची स्प्रिंकलरवर त्यांनी कपाशीची काढलेली आहे. तर थोडं दाखवू शकता येते. आज जर पाहतो म्हटलं तर हे आपण बघू शकता, वरून पान अतिशय क्लिअर आहे. हे शेंड्याचे पान क्लिअर आहे. हा सुद्धा शेंड्याचं फळफांदीचं क्लिअर आहे. आणि याच्या मागची जर बाजू पाहतो म्हटलं तर या ठिकाणी जर पाहतो म्हटलं हे बघा, इथे सुद्धा हा क्लिअर आहे. त्याच्यानंतर हेही पान क्लिअर आहे. इकडे सुद्धा जर पाहतो म्हटलं तर हे सुद्धा असं क्लिअर दिसत आहे. हे सुद्धा नवीन पान जे आहे ते सुद्धा असं क्लिअर दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर सध्या काही ठिकाणी मावा खूप जास्त प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी तुडतुडा खूप जास्त प्रमाणात आहे. पण अशा या परिस्थितीमध्ये मस्के साहेबांनी जे व्यवस्थापन त्यांचं पद्धतशीर केलेलं आहे, तर त्याच्यामुळं इथं खूप स्वच्छ आणि सुंदर क्लीन नीटनेटका प्लॉट त्यांचा आहे. फळफांद्यासुद्धा व्यवस्थित त्याला झालेल्या आहे. जसं आता इथे पाहू शकतो पाच्यावर सुद्धा झाड सुटलेलं आहे. साहेब इथे बघू शकता, इथे आता हे बघा एक एक बोंडसुद्धा इथं लागलेला आहे. ह्या पात्यासुद्धा आहे. हे छोटे भरपूर अशा पात्यावर आणि बोंडावर आता पराठी सुटलेली आहे. जाणून घेऊ की एवढा स्वच्छ आणि सुंदर जो प्लॉट आहे त्याबद्दल त्यांचं मत. साहेब इथं किती दिवस झाले फवारणी झाली? फवारणी आता 5वा दिवस आहे आजचा. 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. तर याच्या अगोदर फवारणीच्या अगोदर आपलं कपाशीचं पीक कोणत्या अवस्थेमध्ये होतं? म्हणजे पूर्ण कोकडेपणा म्हणजे तुडतुड्याचा तर एवढा अटॅक होता का भयानक अटॅक होता. अच्छा, म्हणजे मोनो आणि बिमार त्याने गेला नाही. त्याच्या अगोदर त्यांचं म्हणणं असं आहे की कपाशीचा जे प्लॉट आहे तो अतिशय तुडतुड्याने खराब झालेला होता. खालचे पानं, आणि म्हणजे तुम्हाला मी खालचे पानं दाखवतो. हे पानं पाहिल्यानंतर आपल्या करपल्यासारखे झालेले. लक्षात येईल हे जे खालचे पानं आहे हे असे खराब झालेले, ते पाहू शकता. असे हे खराब झालेले पानं आहे, असे पोकडले होते, हे असे खराब झालेले होते. हे बघा, हा सुद्धा पोकडलेला होतं. हे पान बघा पोकडलेलं होतं. त्याच्यानंतर याच्यावर सुद्धा बघा हे कलर वगैरे कसा झालेला होता. आणि हे सुद्धा पान बघा किती खराब झालेलं आहे. जे सांगा तात्पर्य हे की मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की कुठं नाही कुठं तरी त्या पिकावर जे काही रोग येतात त्याची आपण माहिती करून घेणे, ओळख करून घेणे, आणि त्याच्यावर कोणतं औषध चालते त्याचं कॉम्बिनेशन स्प्रे करणे. आणि बरेचदा मी सांगत राहतो, जसं याच्या अगोदर मी सांगितलं होतं की डायनिटिफ्युरान प्लस रोगर किंवा डायनिटिफ्युरान प्लस ॲसिफेट हे फॉर्म्युले सांगितलेले होते. आणि आता म्हणजे एका औषधानं म्हणताही आता रोग जाणं नाही आहे. हां, त्याच्यासाठी आता कारण किड्याची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर हे जे यांनी जे औषध वापरलेलं होतं याच्यामध्ये डायफेन्थुरान, डायनिटिफ्युरान प्लस फिप्रोनिल पण होतं. म्हणजे एकाच औषधाने तुडतुडा, मावा, पांढरी माशी आणि थ्रिप्स म्हणजे चारही ह्या ज्या मेजर किडी आहे, आणि सोबत लाल कोळी पण त्यांना जाते. तर ज्या 5ही रसशोषण करणाऱ्या किडी ह्या एकाच औषधानं या शेतामध्ये गेलेल्या आहे. जसं आता इथे आपण पाहू शकता, हा शेंडा बघा या झाडाचा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा शेंडा बघा किती सुंदर आहे. हा सुद्धा बघा किती सुंदर आहे. म्हणजे संपूर्ण जर प्लॉट पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. साहेब, फवारणीच्या अगोदर शेतात मन लागत होतं का? नाही बिलकुल म्हणजे मनच आहे. अच्छा, म्हणजे साहेब जेव्हा मला भेटले त्यावेळेस सांगत होते की बा म्हणे बघ कुठंतरी असं काहीतरी चांगलं औषध आहे जेणेकरून शेतात मन लागलं पाहिजे, कारण करमून राहिलं नाही. आणि तुडतुड्याचा अटॅक खूप आलेला आहे, माव्याचा अटॅक खूप आलेला आहे. आणि 5-7 दिवसामध्ये झाडांनी अतिशय शेंडा वगैरे सुंदर काढला. म्हणजे कसं आहे की आज शेती जुन्यासारखी राहिली नाही. जुनं जसं होतं की एखादी औषध मारून दिलं, आपलं 15-20 दिवस थांबलं. आता ह्या किडीची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे नवीन औषधं, नवीन गोष्टी आपल्याला घ्यावा लागत आहे. आणि हे जे ट्रिपल कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आहे. जसं डायफेन्थुरान, डायनिटिफ्युरान आणि फिप्रोनिल ह्या औषधामध्ये असल्यामुळं कुठंतरी त्याचे रिझल्ट हे सुंदर, म्हणजे 10 रंगाचे औषध, 4 रंगाचे, 5 रंगाचे औषध याचं काम राहिलेलं नाही. आणि खरोखर मंडळी, जेव्हा एखादी औषधाचं रिकमेंडेशन आम्ही करत राहतो आणि शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानंतर असं सुंदर चित्र दिसते. या साहेबातून दाखवू शकतो इकडे. तर एखादी औषधं जेव्हा आपण शेतकरी बांधवांना देत राहतो आणि त्या औषधीचे रिझल्ट जेव्हा सुंदर येतं आणि ते पीक जेव्हा असं तजेलदार आणि सुंदर दिसतं, तेव्हा खरोखर मनाला असं प्रसन्न वाटतं.
आता कुठेही जरी पाहतो म्हटलं आपण तरी या शेतामध्ये प्रत्येक तासाने तास हे अतिशय सुंदर दिसत आहे. कुठेही पहा आपण, आणि झाडाची जी क्वालिटी आहे ते सुंदर आहे आणि रोगराई वगैरे तेवढी अशी दिसून राहिलेली नाही आहे. हे यांचं जवळजवळ 15-16 एकरचं कपाशीचं क्षेत्र आहे आणि सर्वच्या सर्व जे शेत आहे ते अतिशय सुंदर दिसत आहे. हे होतं मंडळी दिगंबर भाऊ मोस्के साहेब, राहणार कळम, आणि यांच्या कानोली रोडच्या शेतामधील हे कपाशीचं पीक आणि या ठिकाणी केलेलं व्यवस्थापन. साहेब, आता आत्तापर्यंतचा विषय जवळपास बऱ्यापैकी आलेला आहे, कंबरपर्यंत तुमची कपाशी झालेली आहे. आता इथून तुमचं नियोजन कसं राहते दरवर्षीचं आहे ना? काय आता स्प्रे तर करा आवश्यकता आहे. फ्रीज तरी अंदाजे किती फवारणी घेत असाल समजा तुम्ही? 3 ते 4 होते. 4 फवारणी. म्हणजे आता हा जो झाला हा दुसरा झाला दुसरा आणि अजून 2 फवारणी होती. होती. बरोबर. आणि 2 फवारणीचं अंतर किती दिवसाचं राहते? 15-20 दिवसाचं. 20 दिवसाचा. म्हणजे हा एक फरक पडतो. चांगले औषधं जर आपण घेतले तर कुठेतरी 20-22 दिवसापर्यंत चालतो तो औषध चालतो. त्याच्यामुळे आज जर पाहतो म्हटलं तर रोजदार सुद्धा भेटत नाही. आज 35 रुपये 40 रुपये पंप, 40 रुपये सर, 40 रुपये पंप सर्रास मजुरी झालेली आहे. आणि 8 दिवसा 10 दिवसा 12 दिवसा फवारणी करणं आपल्याला पुरत नाही. त्यासाठी चांगले औषधं, चांगले मॉलिक्यूल जर आपण वापरले आणि 20, 22, 25 दिवसपर्यंत जर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले जर मिळत राहिले तर कुठेतरी त्या मजुरीच्या पैशात सुद्धा बचत होऊन जाते. आणि रोग पाहून मात्र त्या मॉलिक्यूलची चांगली आपल्याला निवड करायला लागते. आता खताचे डोस किती? एक झाला. आणि आता दुसरा डोस लगेच पाऊस आला का? दुसरा डोस खतामध्ये काय वापरला आपण? पहिले सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि युरिया. बरं. म्हणजे कम पैसे में ज्यादा आवाज. जेमतेम खर्चात. हा. आणि आता इथून पुढच्या खतात 10-26. बरं. ठीक आहे साहेब, एकंदरीत समाधानी आहात तुम्ही? समाधानी. ठीक आहे मंडळी, शेतामध्ये आला खूप दिवसानंतर आज सकाळपासून आम्ही फिरत आहे आणि इतकं मस्त प्रसन्न वाटत आहे की पिकं पाहून जिथं जिथं ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगली ट्रीटमेंट केली. या व्हिडिओच्या अगोदर आपण सोयाबीनचा प्लॉट त्यांचा बघितलेला आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे. कपाशी सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.